ही मेलेली आहे आणि तिला दुर्दैवाने तिच्या चारित्र्यावर संशय घेतले जात आहेत आणि फलटण पोलीस हे कशा पद्धतीने चौकशी करणार? ज्या पोलिसांनी तिला चौकशी करणार आहेत का याच्या संदर्भातले शंका हे आमच्या सहसंबंध महाराष्ट्राच्या मनामध्ये संपदा तात्काळ एसआयटी स्थापन केली पाहिजे मुख्यमंत्री प्रकरण आहे आणि आपण बघतोय संपदा असं डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी सध्या मंत्रालयासमोर मोर्चा काढण्यात आलेला आहे। मंत्रालयासमोर हा मोर्चा सुरू आहे आणि शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी या पक्षाकडून हा मोर्चा सुरू आहे। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मंत्रालयासमोर पवार गटाचा मोर्चा सुरू आहे। पीडित महिलेला कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मंत्रालयासमोर हा मोर्चा न्यायाधीशामार्फत त्या ठिकाणी चौकशी करावी आणि संप मिळाला पाहिजे, अन्यथा आम्ही मंत्र्याला रस्त्यावर त्यांनी जो लढा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहेत। संविधानिक लढा तुमचा बघण्यासाठी आम्ही समर्थ आहेत। संविधानिक लढा तुमचा बघितला ना, हे 1.5 दंडीचे तुमचे लोक कार्यकर्ते, तो काशीत तुमच्या तालमी चालवतो, तो बिअर बार मध्ये बसून मला फोन करतो आणि आम्हाला जीव मारायच्या धमक्या देता। अरे माझी जरा माहिती घ्या नीटनीटकी। महबूब शेखच्या डिक्शनरीत भीती मला एवढं सांगतो, गिदड़ की जब मौत आती है तो वो शहर की तरफ दौड़ता है। तुम्ही जो अन्याय अत्याचार करताय ना, त्या अन्याय अत्याचारापर्यंत फलटण मध्ये त्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर संपदा त्यावेळेला संपदाची आत्महत्या झाली, तातडीनं त्या ठिकाणी तिथं तुम्ही मृतदेह खाली घेता, पण 6 महिन्यापूर्वी तिथं शेजारी पवारवाड्यात पवाराच्या तिथं पवाराची बिल्डिंग आहे, तिथं आत्महत्या झाल्यावर पोलीस बळच ते प्रेत खाली घ्यायला जात नव्हते। मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाला काय येऊ दिलं नाही। संपदा मेली तुम्ही सांगताय 7:30 वाजता आणि तुम्ही 11:15 वाजता तिचा व्हॉट्सअपचा लास्ट सीन रात्री कसा आला, तिचा मोबाईल कुणी घेतला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।